वारकऱ्यांना भजन कीर्तन करताना लागणाऱ्या प्रमुख वाद्यांमध्ये तबला आणि मृदुंगाचा समावेश होतो। यंदाच्या आषाढीत या वाद्यांच्या किमतीमध्ये 10 ते 20% दरवाढ झाली। आषाढी वारी निमित्ताने पंढरपूरमध्ये आलेला भाविक हा पंढरपुरातून ही वाद्य खरेदी करण्यावर भर देत असतो। टाळ, विणा, चिपळी, पखवाज, तबला, हार्मोनियम, तंतुवाद आदी वाद्यांची कारागिरांकडून अगदी परंपरेनुसार निर्मिती केली जाते। याच कारागिरांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अभिराज उबाळे यांनी। वारकरी संप्रदायामध्ये भजन आणि कीर्तनाला मोठं महत्त्व आहे। पंढरपूरकडे आषाढी यात्रेसाठी येणाऱ्या प्रत्येक पालखीमध्ये, प्रत्येक दिंड्यामध्ये वारकरी हा भजन करतच येतो। यामध्ये वारकऱ्याकडे विणा, टाळ, मृदुंग हे असतं आणि याच्यासोबतच वारकरी भजन करत असतो आणि पांडुरंगाचा धावा करत असतो। आता आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर आपण बघू शकताय ही भजन कीर्तनाचे साहित्य विक्रीची दुकानं सजलेली आहेत। प्रत्येक दुकानामध्ये आता आपण पाहू शकता या ठिकाणी विणा बनवून ठेवलेले आहेत, मृदुंग आहे, टाळ आहे, जे साहित्य भजनासाठी लागतं ते सगळं साहित्याने आता पंढरीचं बाजारपेठ फुललेली आपल्याला दिसत आहे। आपल्यासोबत या दुकानाचे मालक आहेत, कारागीर आहेत, माऊली कोकाटे, त्यांच्याकडून जाणून घेऊया यंदा आषाढी यात्रेनिमित्त कशी तयारी आहे आणि कोणकोणत्या प्रकारचं साहित्य असं सध्याला आपल्या दुकानामध्ये तयार आहे। आणि ही जी विणा तुमच्याकडे दिसते ती काहीतरी वेगळा प्रकार दिसतो, नक्की काय आहे? गेले 4 पिढ्या आमचा विण्याचा व्यवसाय आहे। दरवर्षीप्रमाणे यावर्षी वारी जोरामध्ये भरेल अशी आमची आशा आहे। गेले 2 महिन्यापासून या वारीची तयारीला आम्ही लागलेलो आहे। यावेळेस आषाढी स्पेशल म्हणून आम्ही एक विणा तयार केलेली आहे की त्याच्यावर पांडुरंगाची कोरीव मूर्ती, विठ्ठल आणि त्यामध्ये ओवी की पावा विठ्ठल बोलावा विठ्ठल असं कोरीव काम केलेलं आहे। ह्याच्या अगोदरची जी विणा होती त्याच्यामध्ये प्लॅस्टिकच्या साह्याने डिझाईन तयार केली जात होती। यावेळेस फक्त आम्ही लाकडावरती डिझाईन केली की ती अमर राहावी, जोपर्यंत विणा आहे तोपर्यंत त्याला काहीच होऊ नये अशी आमची अपेक्षा होती। त्याप्रमाणे आम्ही विणा तयार केलेली आहे। दरवर्षीप्रमाणे यावेळेस 10 ते 20% वाढ आहे। लेबरचे पैसे वाढलेले आहेत, पॉलिश वाढलेलं आहे, लाईटचे, कामगाराचे, लाकडाचे, सगळ्या वस्तूचे भाव वाढलेले आहेत। गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी 20% वाद्यामध्ये वाढ होणार आहे। तर आपण पाहिलं की या ठिकाणी 15 ते 20% अशी वाढ दरामध्ये झालेली आहे। मात्र भाविकांची गर्दी आत्तापासूनच भजनाचं साहित्य खरेदीसाठी झालेली आपल्याला दिसत आहे। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।